राम राम. मी प्रकाश महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. साधारणतः मी माझं यूट्यूब सुरू करून 8 महिन्याच्या वरचा कालखंड झालेला आहे. पण मी शक्यतो श्री मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर कधी काही बोलत नाही. याचं कारण मी सांगितलं की ओबीसीला आरक्षण मिळावं वाटतं, कारण माझी एक भाची ओबीसी आहे. मराठ्यांनाही आरक्षण मिळावं वाटतं, कारण माझी एक नात ही मराठा आहे. त्याच्यामुळं कोणत्याही बाजूने मी मत व्यक्त करावं अशी माझी वैयक्तिक मनस्थिती किंवा स्थिती नाही आहे. आणि साधारणतः ज्या गोष्टीत आपल्या मताला काही किंमत नाही अशा ठिकाणी आपलं मत का व्यक्त करावं. काल श्री मनोज जरांगे यांनी आंतरवेली सराटीला एक मीटिंग बोलावली. मोठ्या प्रमाणात मराठा बांधव तिथं गोळा झाले, स्वाभाविक आहे. आणि त्यांनी 30 मे रोजी पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यात निजाम गॅझेटप्रमाणे बहुतेक मराठा हे कुणबी असल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र वाटण्यात यावं, सातारा गॅझेट लागू करावं, आंदोलनामध्ये जे कार्यकर्ते बळी गेलेत त्यांना काय नुकसान भरपाई दिली, त्यांच्या वारसांना कुठं नोकऱ्या दिल्या, त्याच्यानंतर मराठा तरुणांना उद्योगासाठी कर्ज दिलं जातं आणि त्याचं व्याज हे नरेंद्र पाटील ज्या मंडळाचे अध्यक्ष आहेत ते भरतं, पण ते बरेच महिने झाले ते व्याज जमा झालं नाही. अशा बऱ्याच काही प्रश्नावर त्यांनी आंदोलन छेडायचं ठरवलं. नेमकं जरांगे पाटलांनी हे आंदोलन जाहीर केलं आणि महायुतीतच कलगीतुरा रंगला. काल मी एकाच फेसबुक लाईव्ह पाहत असताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या असं सांगितलं की कुणीतरी श्री मनोज जरांगे यांना भेटल्यावर ते आंदोलनाची आणि उपोषणाची भाषा करतात. आता ज्या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह केलंय त्या व्यक्तीविषयी मी काय बोलावं. ही व्यक्ती 2019ला पंकजा मुंडे ह्या अधिकृत महायुतीच्या उमेदवार असताना त्यांच्या विरुद्ध जे उमेदवार होते, विरुद्ध उमेदवार राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना कोणत्या अधिकारात आर्थिक मदत पुरवली बाबा. तो प्रत्यक्षरित्या तुला हे सुचवायचं आहे की या राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत हे काही दिवसापूर्वी श्री मनोज जरांगे यांना भेटले. अहो, ते मंत्री आहेत, ते उघड भेटले, काही लपून छपून भेटले नाहीत, अंधारात भेटले नाहीत. त्यात वावगं काय आहे. मराठा समाज मोठ्या अपेक्षेने, आशेने आणि संख्येने श्री मनोज जरांगे यांच्याकडे नेता म्हणून पाहतो. त्यांना भेटलं तर काय गैर आहे. पण अप्रत्यक्षरित्या यांना हे सुचवायचं आहे की उदय सामंत भेटले आणि श्री मनोज जरांगे यांनी आंदोलनाची दिशा ठरवली आणि तारीख जाहीर केली. आता हा कुणाच्या तैनाती फौजीतला सरदार हे मी सांगणार नाही, मी त्याचं नाव सुद्धा घेणार नाही, माझं नाव सुद्धा घ्यायची इच्छा नाही तिची. दुसरे एक अनऑफिशियल पण ऑफिशियल असल्यासारखं देवेंद्रजीचे समर्थक ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते त्यांनी एक मुलाखत दिली, ती तुम्ही पहा. एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनीच आता उदयला पाठवावं आणि जरांगेला सांगावं स्टॉप द पॉलिटिक्स, स्टॉप द पॉलिटिक्स, स्टॉप द पॉलिटिक्स. तुमचं असं म्हणणं आहे का? थेट म्हणतोय मी एकनाथ शिंदे साहेबांनी जरांगेला की नाही आवर्त घ्यावं. याच्यात त्यांनी सरळ हे सांगितलंय की श्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंतजी यांना पाठवून श्री मनोज जरांगे यांना सांगावं की आंदोलन करू नका, असा त्याचा अर्थ आहे. अरे तुम्हाला काय म्हणायचंय. हे बांडगुळ, हे बाहेरची बांडगुळ आहेत,
मी एकाचं नाव घेतलं नाही, एकाचं नाव घेतलंय. या भांडगुळामध्ये महायुतीतल्या 2 नेत्यामध्ये मिठाचा खडा पडू शकतो. अशा लोकांना कुणी आवरलं पाहिजे? उदय सामंत या राज्याचे मंत्री आहेत आणि ते श्री मनोज जरांगे यांना भेटले, त्यात वाईट काय आहे? ते अधिकृत भेटलेत, लपून छपून भेटले नाहीयेत. तुमचे हे आरोप करण्यामागचा तुमचा उद्देश काय? तुम्हाला काय म्हणायचंय? की या सगळ्याच्या मागे एकनाथ शिंदे यांचा हात आहे? तुम्हाला थोडं सुद्धा हे वाटलं नाही की तुमच्या अशा वक्तव्याने महायुतीमध्ये 2 मोठ्या नेत्यामध्ये काय परिस्थिती उद्भवेल? अहो, एकाला स्वतःची MLC वाचवायची आणि दुसऱ्याला MLC व्हायचंय म्हणून तुम्ही हे नाटक करायलात का काय? तुमच्यापाशी काय पुरावा आहे की उदय सामंत भेटल्यानंतरच ते आंदोलन सुरू झालं? किंवा श्री एकनाथजी शिंदेने उदय सामंतला सांगितलं त्याच्यामुळे उदय सामंत तिथं गेले आणि नंतर आंदोलन सुरू झालं? तुम्ही काय आरोप करताय? अरे तुमच्या मालकाला जाऊन सांगा ना, करायचे असले आरोप तर समोर येऊन करा ना. काय एखाद्याला बदनाम करताय? एकनाथजी शिंदेला का बदनाम करतायत? आणि एकनाथजी शिंदेनी जर मराठा समाजाची काळजी घेतली, मराठा तरुणांची काळजी घेतली, त्यात वावगं काय आहे? त्यात वावगं काही नाहीये. त्यांनी मुख्यमंत्री असताना काही गोष्टी केल्या, त्याच्यामुळं मराठा समाजाचा श्री मनोज जरांगे पाटील यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. याचा अर्थ असा आहे की श्री एकनाथजी शिंदे त्यांना आंदोलनाला किंवा उपोषणाला बसवायला सांगतायत? काय बोलतायत तुम्ही? सदावर्ती तुम्ही तर सत्तेत नाही, सत्तेच्या बाहेर आहात. पण अजून एका माणसाने फेसबुक लाईक केलं तर महायुतीतून विधान परिषदचा सदस्य आहे. याच्यानी 2 पक्षातल्या कार्यकर्त्यात एक फार मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मी जाहीर आव्हान करतो की अशा तैनाती फौजेतल्या शिपायांना आवरा. नसता महागाईमध्ये, पेपरफुटीमध्ये होरपळलेली जनता तुम्हाला योग्य ठिकाणी नेऊन बसवेल याची तुम्हाला काळजी वाटली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की एकमेकावर आरोप केल्यापेक्षा, अशा आडून आरोप केल्यापेक्षा समोरासमोर बसून दोन्ही नेत्यांनी याच्यावर विचार करावा. आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते गोंधळून गेलेले आहेत. आपल्या पेड वर्कर करून वार केल्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात येऊन समोरासमोर वार केला, समोरासमोर चर्चा केली तर काही घडू शकते. उगाच एकनाथजी शिंदेला याच्यात ओढून त्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय, हे मला वाटतं निषेधार्थ आहे. धन्यवाद.